नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र विषयातील तिसरा धडा राजकीय पक्ष आणि त्याच्या आधारे आलेल्या सर्व MCQs आणि धावता पाठाचा आढावा. तर राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष असे म्हणतो. पहा बाळांनो, परत एकदा, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष असं म्हणतो. मग हा जो काही राजकीय पक्ष आहे तो कोणाला जोडणारा दुवा रे? तर तो सामान्य जनता, लोकशाही आणि सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा आणि निवडणूक प्रक्रिया लढवणारा असा तो राजकीय पक्ष सर्वांना जोडणारा दुवा आहे. मग या राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये कोणती? निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता संपादन करणं. पहा बाळांनो, अतिशय महत्त्वाचा, संकल्पना स्पष्ट करा. 2 गुणांचा प्रश्न येतो आपल्याला. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये कोणती? तर प्रथम वैशिष्ट्य, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता संपादन करणं हा प्रमुख हेतू आहे. त्यानंतर ठराविक विचारसरणी किंवा विशिष्ट भूमिकेने प्रेरित होऊन काम करणं, कामाची अंमलबजावणी करणं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट, विचारसरणीवर आधारित पक्ष कार्यक्रम निश्चित करणं, सरकार स्थापन करणं आणि अंती शासन आणि जनतेचा दुवा म्हणून कार्य करणं. तर ही राजकीय पक्षाची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढे जाऊया बाळांनो आपण. पक्ष पद्धती म्हणजे काय आणि पक्ष पद्धतीचे प्रकार किती आणि कोणते? तर राजकीय पक्ष पाठ बघतोय आपण. एकूण राजकीय पक्ष पद्धतीचे प्रकार 3 पडतात. त्यामध्ये एकपक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत आणि बहुपक्ष पद्धत. तर परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला होता मार्च 2022ला आणि 20ला की द्विपक्ष पद्धत आणि बहुपक्ष पद्धत. तर ओघानं त्याचंही आपण घेऊया विश्लेषण की आधी एकपक्ष पद्धत म्हणजे काय. तर बघा बाळांनो, एकपक्ष पद्धत म्हणजे काय? एकाच राजकीय पक्षाच्या हाती जर सत्ता दीर्घकाळ असेल आणि त्याच्या अपोजिटला कोणतेही दुसरं पक्ष किंवा राजकारणी, प्रभावी राजकारण करणारा व्यक्ती नसेल, पक्ष नसेल, तर त्याला त्या पद्धतीला आपण त्या पक्ष पद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतो. पहा परत एकदा, एकाच राजकीय पक्षाच्या हाती जर सत्ता दीर्घकाळ असेल आणि दुसरं कोणतंही पक्ष राजकारणामध्ये प्रभावी दिसत नसेल तर अशा पक्षाच्या पद्धतीला एकपक्ष पद्धती असं म्हणतात. त्यानंतर द्विपक्ष पद्धत, जेव्हा दोनच राजकीय पक्ष प्रभावी असून सत्ता देखील आलटून पालटून 2च पक्षांच्या हाती येत असेल तर अशा पद्धतीला आपण द्विपक्ष पद्धती असे म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बहुपक्ष पद्धती. पहा बाळांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न 2 गुणांसाठी विचारतात. बहुपक्ष पद्धती म्हणजे काय? जेव्हा अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव जनतेसमोर असतो, अशा शासन पद्धतीला, अशा पक्ष पद्धतीला आपण बहुपक्ष पद्धती असे म्हणतो. मग राजकीय पक्षांच्या पक्ष पद्धतीच्या प्रमुख 2 पद्धती आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात की राष्ट्रीय पक्ष किती आणि कोणते आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करा आणि प्रादेशिक पक्ष यामध्ये कोणत्या पक्षांचा समाविष्ट होतो. तर सर्वात प्रथम आपण राष्ट्रीय पक्ष कोणते आणि प्रादेशिक पक्ष कोणते हे पाहूया. तर बघा, जर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायचं असेल तर काय निकष आहेत किंवा काय म्हणून वैधता प्राप्त करावायची असते? तर बघा बाळांनो, 4 किंवा अधिक राज्यात लोकसभा आणि विधानसभेतील एकूण 6% मतं तुम्हाला मिळाली पाहिजेत आणि किमान 4 सदस्य लोकसभेतून निवडून आले पाहिजेत. हे राष्ट्रीय पक्षाच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 2% तरी मतदारसंघातून आणि किमान 3% तरी राज्यातून उमेदवार निवडून येणं आवश्यक असतं आणि असं जर असेल तरच तुम्ही राजकीय पक्षामध्ये जाण्यासाठी मान्यता प्राप्त करू शकता. त्यानंतर प्रादेशिक पक्ष.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 6% तरी किमान मतं मिळाली पाहिजेत आणि 2 तरी सदस्य तुम्हाला विधानसभेतून निवडून देता आले पाहिजेत. आणि विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी 3% जागा किमान 3 जागा तरी मिळणं आवश्यक आहे. तेव्हा आपण तो प्रादेशिक पक्षामध्ये त्याचा विचार केला जातो. तर आपल्याला या पाठामध्ये एकूण किती आणि कोणते राष्ट्रीय पक्ष आलेत, त्यांची धोरणं काय आणि त्यांची वैशिष्ट्य काय याचा धावता आढावा. पहा बाळांनो, राजकीय पक्षामध्ये, राष्ट्रीय पक्षामध्ये प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली त्याची स्थापना झालेली होती. काय धोरण आहे याचं? तर हा लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता या मूल्यांवर त्याचा अभ्यास आहे. सर्वांगीण विकास करणं, दुर्बल घटकांचा आणि अल्पसंख्याकांचा वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक संकल्पना यांवर त्यानं धर्मनिरपेक्षतेवर त्यानं भर दिलेला आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चिन्ह आहे हात, झेंड्यामध्ये हात आहे आणि 1885 साली त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतरचा दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925 मजूर आणि कष्टकरी वर्गांसाठी, कामगारांच्या हितासाठी आणि भांडवलशाहीचा विरोध म्हणून हा पक्ष उभारण्यात आलेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये फूट पडून निर्माण झाला तो मार्क्सवादी म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1964 आणि यामध्ये सुद्धा शेतमजूर, शेतकरी, कामगार यांच्या हितांची जपणूक करणं, साम्राज्यवादास विरोध करणं आणि धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा पुरस्कार, समाजवाद इत्यादी धोरणं धरून हा पक्ष स्थापन झाला. त्यानंतर 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन झाला आणि यांच्या पुढं एकच विशिष्ट धोरण होतं की आपली भारतीय संस्कृती जपणं, परंपरा जपणं, जतन करणं आणि आर्थिक सुधारणांवर भर देणं हे भारतीय जनता पक्ष याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर बहुजन समाज पक्ष 1984 बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेस 1998 लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचं संरक्षण करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पहा 1999 मध्ये राष्ट्रीय पक्ष स्थापन झाला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या आधारावरती त्यानं काम केलेलं आहे. बाळांनो, हे पहा राष्ट्रीय पक्ष एकूण किती आणि कोणते. तर प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 1964, भारतीय जनता पक्ष 1980, बहुजन समाज पक्ष 1984, तृणमूल काँग्रेस 1998, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष 1999. त्यानंतर आपल्या पाठामध्ये प्रादेशिक पक्ष किती आणि कोणते. प्रादेशिक पक्षावरती अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडतो नेहमी. तर बघा, पहिला आहे शिवसेना, चिन्ह आहे धनुष्यबाण. 1966 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. त्याचं वैशिष्ट्य आणि धोरण काय होतं रे? तर मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणं, मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक करणं, मराठी भाषेचं संवर्धन करणं आणि परप्रांतीयांना विरोध करणं हे आपल्या शिवसेना पक्षाचं वैशिष्ट्य होतं. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, महाराष्ट्रापुरता मर्यादित. 1966 त्याची स्थापना आहे. त्यानंतर शिरोमणी अकाली दल, बघा शिरोमणी अकाली दल पंजाब 1920 चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये पाहू शकता. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासणं हे याचं धोरण होतं. त्यानंतर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स 1932 काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करणं आणि स्वायत्तता जोपासणं हे त्याचं काम होतं. त्यानंतर आसाम गण परिषद 1985 निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक आणि सांस्कृतिक वेगळेपण, सामाजिक वेगळेपण जपणं आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणं हे या सत्तेचं, या पक्षाचं उद्दिष्ट होतं. द्रविड मुन्नेत्रम कळघम 1949 तमिळ समाजाची, तमिळ भाषिकांची अस्मिता जोपासणं हे या सत्तेचं वैशिष्ट्य होतं. तर प्रादेशिक पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्ष म्हणजे काय याची पूर्णतः आढावा घेतल्यानंतर आपण या पाठाच्या अंतर्गत आलेल्या MCQs पाहणार आहोत. तर पुढं बघा, या पाठाच्या अंतर्गत कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्न MCQs महत्त्वाच्या आहेत. तर सामान्य जनता
लोकशाही, प्रातिनिधित्व, निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष होय. राजकीय पक्षाची अतिशय सोपी व्याख्या पहा. राजकीय पक्ष म्हणजे काय? सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व, निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष होय. बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न पडण्याची दाट शक्यता असलेला प्रश्न. त्यानंतर 2 बघूया. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष असे म्हणतो. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात त्यांना सुद्धा आपण त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष असं म्हणतो. पक्षाची विचारसरणी ज्यांना योग्य प्रकारे वाटते त्या पक्षाला पाठिंबा देते त्यांना आपण जनाधार असं म्हणतो. जनाधाराची कन्सेप्ट पहा. पक्षाची विचारसरणी विशिष्ट अशा तो राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो त्याची जर विचारसरणी योग्य वाटली आणि त्यांना जर पाठिंबा कोणी दिला तर त्या पक्षाच्या त्या पाठिंब्याला आपण जनाधार असं म्हणतो. ज्या पक्षांना निवडणुकीमध्ये बहुमत मिळत नाही त्यांना आपण विरोधी पक्ष असं म्हणतो. बघा, ज्या पक्षांना निवडणुकीत बहुमत मिळत नाही त्यांना आपण विरोधी पक्ष असं म्हणतो. प्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय राजकारणामध्ये वाढत्या प्रभावाचा असेल तर त्याला आपण आघाडीचं शासन असं म्हणतो. प्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावांचा जर प्रभाव असेल, त्या शासनाचा प्रभाव असेल तर त्याला त्या आघाडीचं शासन असं म्हणतो. नॅशनल कॉन्फरन्स हा जो काही पक्ष आहे, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष बाळांनो लक्षात ठेवा परीक्षेसाठी महत्त्वाचा जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष प्रादेशिक पक्ष आहे. तो कुठे आहे तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मार्च 2019च्या पेपरामध्ये विचारलेलं होतं. मार्च 2019च्या पेपरामध्ये पडलेला बघा. काय होता पडलेला तर जस्टिस पार्टी हा ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर कोणत्या राजकीय पक्षामध्ये करण्यात आले. परत पहा. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्रम कळघम या राजकीय पक्षामध्ये करण्यात आलेलं आहे. जस्टिस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम परीक्षेला 2 ते 3 वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. तमिळ अस्मिता जपण्याचं काम कोणत्या प्रादेशिक पक्षाचं आहे तर द्रविड मुन्नेत्र कळघम. लक्षातच ठेवायचं आहे. तमिळ अस्मिता असो किंवा जस्टिस पार्टी असो, द्रविड मुन्नेत्र कळघम हे विसरायचं नाही. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष निवडून येऊन सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या तर त्याचं उत्तर आहे भारतीय जनता पक्ष. लक्षात ठेवायचं बाळांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न की भारतीय जनता पक्षानं 2014मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय सर्वाधिक जागा मिळवलेल्या होत्या. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या तर शिवसेना हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षानं सर्वाधिक जागा जिंकलं होतं 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर शिवसेना. तर अशा पद्धतीनं बाळांनो प्रादेशिक राजकीय पक्ष यामध्ये असलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न MCQs आणि धावता पाठाचा आढावा आपण घेतलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आणि या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे.